आधी त्या सोशल मीडियावरती बंधनं येणं गरजेचं आहे, त्याचा गैरवापर टाळणं गरजेचं आहे असं आपल्याला वाटतं का? समीर सय्यद. नक्कीच सोशल मीडियावरचा गैरवापर टाळणं गरजेचं आहे, परंतु जी घटना आज यवतमध्ये घडली, 5 दिवसापूर्वी जी घटना घडली होती, त्या आरोपीला 3 दिवसापूर्वी अटक करण्यात आलेलं होतं. त्या बाबतीमध्ये पोलीस प्रशासन त्याची कसून चौकशी करतंय. आम्ही सगळे गावकरी मिळून दुसऱ्या दिवशी त्याचा निषेधही केला होता. निषेध करत असताना आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी त्याला कठोर शासन व्हावं ही मागणी आम्ही केली होती. त्याच दिवशी संध्याकाळी 5-5:30 वाजता जो काही एक मोर्चा आयोजित केलेला होता, त्या मोर्चाच्या अनुषंगाने काही पोस्ट व्हायरल झाल्या आणि त्या पोस्टमध्ये क्लिअर कट काही लोकांनी सांगितलं की हा मोर्चा फक्त हिंदूंचाच आहे, या ठिकाणी मुसलमानांनी या मोर्चामध्ये येऊ नये. हे सगळं झाल्यानंतर ज्या वेळेस आमची लोक त्या मोर्चापासून थांबली, त्याच्यानंतर ग्रामसभा झाली. ग्रामसभा झाल्यानंतर त्याच्यामध्ये अनेक ठराव झाले की बाहेरून आलेले लोक जर हा प्रकार करत असतील तर त्या लोकांना हाकलून द्या वगैरे वगैरे वगैरे. जे काही ठराव झाले ते ठराव पुटअप करण्याचं काम प्रशासनाने केलं असतं. आरोपी पकडण्याचं काम पोलीस प्रशासनाने केलेलं आहे. एका आरोपीने जर ही घटना केली तर त्यासाठी तुम्ही संपूर्ण समाजाला कसं जबाबदार धरणार? एक आरोपीला जर काही कुणी पाठीशी घालत असेल तर त्याचा तपास पोलीस यंत्रणा करेल ना. याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही त्या आरोपीने जर काही घटना, त्या आरोपीने एक तुमच्या आमच्या सर्वांच्या आराध्य दैवत शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना केली म्हणून त्याला सगळ्या समाजाचा पाठिंबा आहे अशातला काही भाग नाही. सगळ्या समाजांनी मिळून त्याचा निषेध केलेला आहे. आम्ही कालही निषेध केला, पहिल्या दिवशी केलाय, पोलीस स्टेशनलाही आम्ही पत्र दिलेलं आहे. आज सकाळी जी काही सोशल मीडियावर एका माथे फिरून परत पोस्ट टाकली त्याच्या बाबतीतही आम्ही सर्व लोक या पोलीस स्टेशनला आलो. पोलीस स्टेशनला त्याच्याविषयी आम्ही चर्चा करून आम्ही त्यांना त्या माणसाच्या घरी, परंतु ज्या प्रकारे वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या रस्त्यावरून जी काही 400-500 पोरं एकदा वेगळ्याच अँगल मध्ये आली तिथं आणि त्यांनी जी काही तोडफोड चालू केली, दिसेल त्या माणसाला मुस्लिम समाजाच्या घरावर दगडफेक करणे, मस्जिदींवर नुकसान करणे, तोडफोड करणे, हे कितपत योग्य आहे? तुम्ही जर काय एखाद्या समाजाच्या व्यक्तीने जर ती घटना केली तर तुम्ही संपूर्ण समाजाला जबाबदार धरणार का? तुम्ही त्या जो व्यक्ती आहे त्याला तुम्ही शासन करा, त्याला कठोरातलं कठोर शासन करा, त्याला आम्ही कुणी पाठीशी घालणार नाही. आमच्या गावामध्ये इथून मागे अशी कुठल्याही प्रकारची घटना घडली नाही, त्याला आम्ही कुठलंही समर्थन देणार नाही हे आम्ही पहिल्याच दिवशी सांगितलं होतं. मग आज ज्या पद्धतीने वेगवेगळ्या मार्गाने जी काही लोक आली, त्या लोकांनी ज्या पद्धतीने नासधूस केली, मस्जिदींची तोडफोड केली, गाड्यांची तोडफोड केली, हे सगळं सीसीटीव्ही मध्ये दिसतंय ना. आमची विनंती तुमच्या माध्यमातून इतकीच आहे की पोलीस प्रशासनाने त्याच्यावर कारवाई करावी. या सगळ्या गोष्टीने समाज प्रचंड भयभीत झालेला आहे. लोकांनी जगायचं कसं? आज जर काय समजा एका व्यक्तीने जर तो गुन्हा केला आणि त्याच्या बाबतीमध्ये तुम्ही संपूर्ण समाजाला दोषी जर धरत असाल तर कायद्याचं राज्य राहिलं कुठं? बरोबर आहे समीरजी. एका बाजूला तुम्ही कायद्यावरती काही प्रश्न उपस्थित करताय, मात्र ज्या वेळेला महाराष्ट्रातील सगळा जातीय सलोखा, धार्मिक सलोखा राखायचा असेल, तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे की संयमानं घडल्या प्रकारासंदर्भातलं विश्लेषण होणं गरजेचं आहे. कारण ज्या प्रकारच्या चुका घडल्या त्यानंतर प्रशासन